आणखीन काही सामान असेल तर बाहेर घेऊन ये. अहो मॅडम कशाला एवढं सामान? मला माझ्याच घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला का? मी पण बघते डॉक्टर मोनिका श्रीखंडेला तिच्या घरातून कोण बाहेर काढू शकतं ते. मी इथेच बसून राहणार आहे जोपर्यंत देवा येत नाही. लेट मी सी. हो मॅम, मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलं होतं त्या देवावर आणि त्याच्या फॅमिलीवर नका विश्वास ठेवू, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. आणि मी तुम्हाला आत्ता पण सांगते की या सगळ्यामध्ये ना देवाचा नक्कीच काहीतरी हात आहे. हे सगळं त्यानेच केलंय, नाही तर त्याच्या पंटर्सने. मॅम मला नाही वाटत असं काही असेल. हे बघा हे ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. तुम्ही शांत व्हा. मला वाटतं की देवाचा यात काही संबंध नसेल. हो का? नाही मग एवढं सगळं झालं तेव्हा देवा कुठे होता? करेक्ट. सत्या, आपण डॉली बंकेकडे जाऊ, मस्त कॉफी मारून येतो. हा काय गप्पत, दोघी काय गप्पा मारतात का रे? नाही नाही रे, हे बघ अक्काच्या हातात कालथानी लाटणं कधी दिसतंय. आयुष्यपत काहीतरी मोठा लफडा झालेला दिसतोय आपल्याला. आयुष्यपत आता करायचं काय? आपण ना पहिले डॉली बंकेकडे जातो, कॉफी वगैरे मारतो आणि मग अक्काचा मेट्रो सॉल्व करतो, है ना? आईच्या गावात अक्का बघते बघ कशी. ढोल बाजे ढोल बाजे. काय मला सांग, तुला कुठे जायचंय? डॉलीबाईंकडे का अक्काताईंकडे? आयुष्यपत आपण पहिले ना डॉली बंकेकडे जाणार, मस्तपैकी कॉफी मारणार, आहे ना? एकदम शांत होणार, डॉली बंचा मॅटर सॉल्व्ह करणार आणि मग आपण अक्काचा मॅटर सॉल्व्ह करणार, आहे की नाही? आपण आलोच. ढोल बाजे ढोल बाजे ढोल. सत्य आपल्याला सांग, आपण आपली सगळी हत्यारं नदीत फेकली का रे? हा बाई, सगळी हत्यारं फेकली. पांडे बघ आठव नक्की. अरे म्हणजे काय, आपण होतो ना. नाही रे, अक्काच्या हातात ना आपल्याला लाटणं दिसते, कालथं दिसतो. ती हत्यारानं पहिले फेकायला पाहिजे नदीमध्ये. आयुष्यपत जाम लागतात रे. अच्छा गावात आता काय करू रे, कुठे जाऊ? तुला तर पक्का लोचा झालाय रे. बाय तुझा लोचा झालाय पण आम्हाला मजा येते ना. आता भाई लोक, आता इथे एक रंगतदार मॅच होणार आहे. फुल ऑन मस्ती, फुल ऑन धमाल. कोण जिंकणार कोण हारणार ते आपण बघूया. आणि आपल्या या मॅचला लाभलेले आहेत एक सेलिब्रिटी गेस्ट. काला कोण? मी तर पाहुणे मला सांगा, आपला हा जो बॅट्समन आहे तो स्ट्राईक घेणार का नॉन स्ट्रायकर एंडला जाणार? वेल मला असं वाटतंय की आपला बॅट्समन स्ट्राईक घेणार. तर काय असो, आपण पहिले जाऊन डॉली बाईना भेटतो, जरा मॅटर सॉल्व्ह करतो. अक्काला नंतर आपण बघूया, नाहीतरी मार खायची सवय झालीच आहे आपल्याला. आपण तर आपला हा बॅट्समन स्ट्राईक घ्यायला गेलेला आहे. आता तो पहिल्या बॉलवर 4 मारतो का हे बघायला आपण जाऊया. डॉली बाई आपण आलो. थँक गॉड तुम्ही मला सांगितलं की तुम्ही आलात, नाहीतर मला कळलंच नसतं ना तुम्ही आलाय ते. आयुष्यपत डॉली बाई सकाळी सकाळी एकदम जोक. वा, एक नंबर. हो, आज माझा जोक करायचा मूड आहे. हा मॅम मॅम प्लीज कूल डाऊन. तुम्ही शांत व्हा ना मॅम. अरे कबीर बाबा, टाकू दे ना त्यांना जोक. हा तुला माहिती आहे ना आपल्याला जोक जाम आवडतात ते. पण आपण एक काम करूया, आपण घरामध्ये जाऊया, मस्तपैकी बसूया, चहा वगैरे मारूया, कॉफी मारूया आणि मग आपण जोक, आहे की नाही? जायचं का घरात? आय एम रिअली लुझिंग इट नाउ. मॅम मी बोलू का? हा सांग ना तू बोल ना.
ते आपल्याला इंग्लिश जो कळला नाही ना तू तर मराठीमध्ये सांग. पण पहिले आपल्याला सांगा तुम्ही सगळे असे बाहेर का बसलात? आज काही स्पेशल दिवस आहे ना? मज्जा. असं वाटलं वा मुलांना घेऊन छान बाहेर बागेत बसावं भर उन्हात. छान वाटतंय. हा डॉलीबाई आपल्याला वाटलेलंच. बघा ना तुम्हाला आपण उगीच एक नंबर नाही म्हणत. बघा ना पोरांसाठी तुम्ही बघा कसं मस्त आहे की बाहेर सगळं माहोल करून ठेवलेला आहे की नाही. मस्त की एन्जॉय करा. आपण जरा जाऊन येतो. हा मस्त एन्जॉय करा. आत्या आलो. देवा you're impossible. अख्खे आपण आलो ग. मग काय आरती करू? एकट्याची कशाला? आम्ही दोघं जेव्हा येऊ ना त्या दोघांची कर ना. मग जा घेऊन ये करते आरती. अगं अख्खे भडकतेस का तू? हा अख्खे तू काय करतेस सांग ना आपल्याला. आपण मदत करतो. काय बनवतेस तू? हे बघ ताटात जे पडेल ना ते गपचिप गिळायचे. काय करते वगैरे नाही विचारायचं. अख्खे काय झालं? भडकतेस काय तू? बरं अख्खे आपल्याला सांग डॉलीबाई अशा खुर्ची टाकून उन्हात का बसल्यात काय माहितीये काय? जा तिच्यावर सावली तर जा. हा चांगली आयडिया. अख्खे काय तू पण आपल्याला माहित नाही म्हणून विचारतो ना. सांग ना काय ग माहितीये तुला काय? मला माहित नाही. ती एक नंबरची नाटकी बाई आहे. तिला जाऊन विचार ती का बाहेर बसली ते. आणि ह्या कम्प्लीट बाउन्सर समोरचा खेळाडू धारातीर्थी पडलेला आहे आणि आता मॅच मध्ये येणार अजून रंगतदार वळण. कोणाची टीम जिंकणार? डॉलीबाई की अक्काताई की भाईची होणार पुरी सफाई? आपल्याला माहिती म्हणून आपण तुला विचारतो ना. तुला काय माहिती आहे का? अरे एक नंबरची नाटकी बाई आहे. बसली असेल उन्हात. आली ती जाईल पण ती. मला कशाला प्रश्न विचारतो? जाऊन तिला विचार. मॅम अक्काने असं नाही करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या डीन आहात आणि तुम्हालाच तुमच्या घरातून बाहेर काढलं म्हणजे हॉरिबल. अख्खे अगे राधा काय बोलते? मला काय माहित? मॅम मी अजूनही सांगते माझ्यावर विश्वास ठेवा. नक्की काहीतरी गडबड आहे. माझं गट फिलिंग सांगतंय. आणि या सगळ्यात देवाचा हात नक्की आहे. राधा खप ना. असं उगाच उलट सुलट काही बोलू नकोस. हे बघा मॅम तुम्ही घरात चला ना. आपण घरात बसून देवाशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ना. हा राधा तुमचं म्हणणं पटतंय मला. आता जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही ना तोपर्यंत मी इथेच अशीच बसून राहणार आहे. अशीच उन्हात बसून राहणार आहे. हो मॅम. आणि जोपर्यंत तुम्ही इथे बसून आहात ना तोपर्यंत मी पण इथेच बसून राहणार. अजिबात नाही हलणार. व्हेरी गुड राधा. आय एम सो व्हेरी प्राऊड ऑफ यू. पिंकी राधासाठी इथे चेअर आण. सेट राधा. गावात अक्काने ना परत काहीतरी टेन्शन करून ठेवलाय. तिच्यात एक गुंता सोडवायला गेलो ना की दुसरा लगेच तयार. साला काय नशीब आहे देवा. अरे तूच आता सोडव रे बाबा. डॉक्टर सचिन कशाला आणलंय तुम्ही? डोंट स्माइल. डॉलीबाई आता काय पण जोक नाही. आपल्याला तुम्ही खरं खरं सांगा. सगळं इसकटून सांगा काय झालं. मला का विचारताय? ज्यांनी केलंय त्यांनाच विचारा ना. हा आता ज्यानी कोणी केलं ना त्याच्याकडनं आपण सॉरी बोलतो बस. एक काम करू आपण घरात जाऊ. घरात आपण सगळं बोलू. चला ना घरात चला ना. ज्यांनी मला घराच्या बाहेर काढले जोपर्यंत ते माझी खुर्ची नेऊन घराच्या आत ठेवत नाहीत ना तोपर्यंत मी घरात जाणार नाही. आई शपथ नाव सांगा. बोला डॉलीबाई कोणी केलंय सगळं? अक्का. अक्का डॉलीबाई अक्काकडनं आपण सॉरी बोलतो आहोत. हा आपण तुमची खुर्ची आतमध्ये नेऊन ठेवतो बस. चला ना आपण आतमध्ये जाऊ. मला तुमचं सॉरी नकोय. जोपर्यंत अक्का माझी खुर्ची घरात नेऊन ठेवत नाहीत तोपर्यंत मी घरी जाणार नाही. डॉलीबाई ऐका ना आपलं. बरं आपण ना अक्काशी बोलून येतो. हा आलोच. अगं काय तू
आणि इथे सुरू आहे फार अनोखं क्रिकेट, कारण पहिल्यांदाच फिटकीवर काढले बॅट्समनने विकेट. खेळ अधिकच रंगतदार होत जाणार आहे. खूपच कमी ओव्हर शिल्लक. अक्के अक्के तू अशी काय वागतेस ग? एकतर आपल्या डोक्याला काही कमी ताप आहे का? त्या तू अजून ताप वाढवतेस. अक्के तू चल ना, डॉली बहिणांना घरात घेऊन जायचंय ग. मी येणार नाही. अगं अक्के तू अशी काय करतेस? समजा तू आली नाहीस ना, त्याच्या घरात येणार नाही. तुला माहितीये ना त्या किती हट्टी आहेत ते. अरे त्या टवळीचं कौतुक मला नको सांगू. ती बाहेर बसली आहे ना, ती बसेल आणि जाईल, मला नाही सांगायचं. आणि जाऊ दे ना, तुला काय करायचंय? चल, मी मस्तपैकी पिठलं भाकरी केलंय, चल खाऊन घे. चल. अगं अक्के कसलं काय? तिकडे डॉलीबाई उन्हात खुर्ची टाकून बसल्यात आणि आपल्या घशाखाली घास उतरेल का? काय पण काय? काय घश केली केश घ्यायची स्त्री? अक्के फक्त डॉलीबाई नाही, आपली राधा पण बघ ना कशी उन्हात तडफडते. हा, मग मी काय करू? अक्के एक काम कर, तू चल, तू फक्त ना डॉलीबाईंची खुर्ची आतमध्ये नाही, बाकी सगळं आपण बघून घेऊ. हा वाट बघ, मी खुर्ची आत घेऊ. अगं अक्के अशी काय करतेस तू? अगं आपल्या पोरीची तरी दया येऊ दे तुला. हे बघ, तू फक्त खुर्ची घेऊन जा ना आतमध्ये, बाकी आपण बघून घेतो ना. मी येणार नाही. अगं सचिन, या अक्का मला का डोळा मारतायत? त्याला या कॉलरचं लक्षण काय ठीक दिसत नाही. आपल्याला कशाला डोळा मारतोय? राम याला गुगलीच टाकतो. ही शपथ, सत्य दादा मला का डोळा मारताय? काहीतरी असणार, मी पण मारते डोळा. पिंकी मला डोळा मारते, काय चाललंय का हिचं? ए सत्या पांडे, तिकडे काय जेवण ठेवलंय? नाही काय नाही. इकडे या दोघा. गब्बर पण ना. दोघांना बोलवलं ना, मग दोघं या. काढू चप्पल. आधी याची ना काहीतरी सेटिंग आहे आता, नेहमी वाचतो. हे त्याला खायला काय दिल ते घेऊन या आपल्याला. ती फटके देणारे आणू थोडे. आलो. हे बघ, हे बेडूक बसलाय ना खुर्चीवर. कुठे भेटू? भेटू ते दिसत नाही काय? ते खुर्चीवर बसले, तुझी ती डाली वहिनी. त्या बेडकाला खुर्ची सहित आत नेऊन सोडायचं, कळलं ना? आम्ही तुम्ही. आणि काळा कोट दुनियाच्या केसेस सोडवतो ना, मग ही केस सोडव. त्या डालीला त्या खुर्ची सहित आत नेऊन सोडायचं, तरच बाहेर यायचं, कळलं ना? आम्ही कसं करणार? असे किडनॅप. कला पाहुणे चला, पाऊस पडला, या ठिकाणी मॅच ड्रॉ झालीये. चला, या टीमचा कॅप्टन मारामारीवर उतरलेला आहे, तर आपण अपोजिट टीमच्या कॅप्टन कडे जाऊन सेटलमेंट करून येऊया. चला. चाल. डॉलीवनी, हो असं किती वेळ असं उन्हात बसून राहणार इथे? नाही म्हणजे तुम्हालाच त्रास होईल त्याचा. बघा, हवं तर अक्काच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो, पण तुम्ही प्लीज चला ना आत. इम्पॉसिबल आहे, मी जाणार नाही.
वहिनी अहो कशाला अटक करता तुम्ही? अक्का सटकेल भेजायची आहे माहिती आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही कशाला टेन्शन घेता? ही खुर्ची आम्ही ठेवतो ना. अरे, वहिनी बोले उधर चले. नाही सत्यभाऊजी, या खेळाची सुरुवात ज्यांनी केली आहे ना त्याच या खेळाचा शेवट पण करतील. अँड दिस इज फायनल. मी घरात जाणार नाही. सांगा त्या अक्कांना. अक्के आता आपण काय करावं म्हणजे तू आपलं ऐकशील? आपल्याला खरंच कळत नाही. पण अक्के आपल्याला माहितीये आपण ना नेहमी तुला ना आपल्या आईच्याच जागी मानलं. त्यामुळे आपल्याला सगळे सोडून गेले ना तरी अक्के तू आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीस. देवा, हे अक्का तुला सोडून नाही गेली, तू अक्काला सोडून त्या डालीबाईकडे गेला. अगं अक्के आपला जीव आहे डॉलीबाईंवर. पण अक्के आपली राधा पण बघ ना, भर उन्हात त्यांच्या बरोबर त्या तिकडे आहे. बरोबर आहे. समजा राधाची खरी आई इथे असती ना तर ती आपल्या पोरीशी असं कधीच वागली नसती. सगळं सोडून धावत जाऊन तिला आपल्या घरामध्ये घेऊन गेली असती. ए उठ गा. उठ गए डाली, उठ. Stop calling me Dolly. My name is Dr. Monica Shrikhande. Dr. Monica, okay, got it? हा तेच ते, उठ. Are you talking to me? अगं टाकीन टाकीन. तू उठली तर तुझी खुर्ची आत नेऊन टाकीन ना. सॉरी सारखं काहीतरी म्हणालात ना. हा कबीर, तुम्ही ऐकलत का? आय थिंक तुम्ही सॉरी बोललात ना. नाही नाही अक्के बोला. सॉरी. ऐकू नाही आलं. सॉरी. सगळ्यांना ऐकू यायला पाहिजे ना. काय आता ऐकायला आलं का? कानात काय आहे? ऐकायला आलं ना? हा? उठ. आता ही खुर्ची आत नेऊन टाकते, कळलं ना? अरे बघते काय, घे घे सामान उचल लवकर लवकर, घे 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 चल. आज तुझा दिवस होता, उद्या माझा दिवस असेल. राहतो इथे.